सध्या मी तोंडगावच्या आस्थानामाळ येथे प्रगट दिनानिमित्त संत गजानन महाराज यांचा जो महाप्रसादाचा व सप्त्याचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आहे। ज्या कार्यक्रमाचं आज 16 वर्षापासून तोंडगावच्या परंपरेनुसार आतापर्यंत कोणताही सप्ताह असो, कोणताही कार्यक्रम असो, आमचे आदरणीय नंदूभाऊ तोष्णीवाल की यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रम आटोक्यात येतो आणि सतत 16 वर्ष सप्त्यामध्ये घाटायो अगर नफायो, परंतु या ठिकाणी मागं पुढं न सरता सदैवानं समाजकार्य करणारे आमचे व्यक्तिमत्व नंदूभाऊ तोष्णीवाल यांची आपण थेट प्रतिक्रिया पाहणार आहे। तर भाऊ, जय गजानन। जय गजानन। आतापर्यंत हे किती वर्ष आहे सप्ताह चालू? आतापर्यंत हे 16 वर्ष चालू आहे। 16 वर्ष चालू आहे। सध्या किती श्रोते येतात ऐकायला, कीर्तन ऐकायला? बरोबर 10,000च्या जवळपास लोक येतात। ही सगळी लोकवर्गणी आहे का स्वतःच्या खर्चातून जातो? नाही, लोकवर्गणीतून आहे सगळं। पूर्ण ग्रामीण भागातून? हो, ग्रामीण भागातून पंचकोशीतून आहे। दरवर्षी तुम्ही नवा उपक्रम राबवता। यावर्षी पुरुषोत्तम बाबाची ही मूर्ती स्थापना केली सिद्धेश्वर महाराज येतील, दत्तात्रय महाराज येतील। धन्यवाद भाऊ। ठीक आहे, आपण पाहता महाराष्ट्र मीडिया, कॅमेरामन गंगापुत्र ढोलेसह बाळू जाधव, वाशिम। सध्या तोंडगावमध्ये गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला समर्थ महिला मंडळ आहे। या महिला मंडळांना या प्रगट दिनाच्या जनतेला काय संदेश देणार? हा प्रगट दिन गावोगावी हो, कारण याच्यात देवधर्माचे काम होतात, कीर्तन होतात, त्याच्यातून आम जनतेला माहिती होते की काय सेवाधारी मंडळामध्ये किती महिला आहेत? आम्ही 50-60 करू शकतात। इथं कार्यक्रम जसे घेतले तसे होतात। म्हणजे सध्यापर्यंत सेवाधारी मंडळ तोंडगावमध्ये जे सांप्रदायिक महिला मंडळ आहे, जे संप्रदायामध्ये कोणतेही कार्यक्रम असो, या 50 महिला पुरेपूर मदत करत असतात। कॅमेरामन गंगापुत्र ढोलेसह बाळू जाधव, वाशिम।